नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार बांधवांनो, महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकांच्या हक्काच्या पगारासाठी सातत्याने शिक्षक समन्वय संघ लढत आहे. या शिक्षक समन्वय संघातील अत्यंत तळमळीने काम करणारे आणि जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचा पाठलाग करणारे, आझाद मैदानात सर्व शिक्षकांना कसं त्या ठिकाणी थांबून ठेवता येईल आणि त्यातून कसा प्रश्न सुटेल हे सातत्याने प्रयत्न करणारे आमच्या जालना जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय ज्ञानेश चव्हाण सर आज आपल्याशी बांधवांनो हितगुज करणार आहे. तर मी त्यांचं सर्वप्रथम आपल्या या स्टुडिओमध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि मी सरांना विनंती करतो की 2009 पासून सुरू झालेल्या या शिक्षकांच्या हक्काच्या पगाराच्या चाललेल्या लढ्याला, आंदोलनाला शेवट कधी होणार? नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम मी आता जे काही बांधव लाईव्ह आजचं हे लाईव्ह सेशन बघत असेल त्या माझ्या सर्व बांधवांना विनंती करेल की बांधवांनो, खरं तर अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण आज हात घालणार आहोत, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि हा विषय महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजेत, 63,000 शिक्षकांपर्यंत गेला पाहिजेत. म्हणून आज जे काही बांधव लाईव्ह आले असतील माझ्या त्या सर्व बांधवांना नम्र विनंती आहे की आपण हे लाईव्ह सेशन जास्तीत जास्त आपल्याकडे असलेल्या सर्व ग्रुपवर शेअर करा. जे काही आपल्याकडं फेसबुकवर, व्हॉट्सअपवर ग्रुप असेल त्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा, जेणेकरून मला जे बोलायचंय, जो मेसेज मला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे तो सर्वांपर्यंत जाईल आणि सर्वांना नेमकं आपल्याला काय सांगायचंय ते कळेल. तरी माझी सर्व महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांना पुनः एकदा नम्र विनंती आहे की आपण किमान माझं जे काय फेसबुक लाईव्ह आहे हे जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा. सर्व आपल्या फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत आपल्याला आजचं फेसबुक लाईव्ह आजच्या या माध्यमातून, या सेशनच्या माध्यमातून जो मेसेज आपल्याला द्यायचा आहे तो देता येईल. आता जवळपास 64 बांधव लाईव्ह आलेले आहेत. अजून जेवढ्या जास्त बांधवांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल, जेवढ्या जास्त बांधवांपर्यंत आपल्याला शेअर करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती करतो. आता सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपले प्रश्न, नेमकं काय प्रश्न आहे त्याची सुरुवात करावी. सर, महाराष्ट्रातील अनेक अशा शिक्षकांना प्रश्न पडलाय की 2009 पासून आपण विनाअनुदानित शाळांसाठी झगडतोय, शासन दरबारी प्रश्न मांडतोय. या प्रश्नाला फुलस्टॉप कधी येणार आहे? हे आंदोलन कधी यशस्वी होणार आहे? अगदी महत्वाच्या अशा प्रश्नाला सर आपण हात घातलाय. 2009ला खऱ्या अर्थाने ज्या कायम विनाअनुदानित शाळा होत्या त्यांचा कायम हा शब्द 2009ला निघाला. म्हणजे ज्या शाळा 2001, 2003, 2004 या काळामध्ये ज्यांना मान्यता मिळाली, 2001ला कायम हा शब्द लागला होता आणि त्यानंतर ज्या ज्या पण शाळा मिळाल्या त्या कायम विना अनुदानित या तत्वावर त्या ठिकाणी सरकारने मान्यता दिली. त्यानंतर तत्कालीन आपले जे काही आमदार असतील किंवा जे काही लढणारे, मागणी करणारे जे काही संघटनेचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांच्या त्या संघर्षानंतर 2009ला हा कायम शब्द त्या ठिकाणी निघाला आहे. म्हणजे या कायम शब्द काढण्यासाठी सुद्धा आपल्या अनेक संघटना त्या ठिकाणी सक्रिय होत्या, शिक्षक आमदार सक्रिय होते. त्यांच्या त्या यशाचं ते फळ असेल. कायम शब्द 2009 पासून निघाला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली.
बांधवांनो 2009 पर्यंत कुठले शिक्षक फार कमी बोटावर मोजणे इतके शिक्षक नोकरीला असतील किंवा त्या शाळावर काम करत असेल, कशा तरी त्या शाळा जगवल्या होत्या. पण खरा संघर्ष तिथून पुढे सुरू झाला. एक आशेचं गाजर आम्हा सर्वांना दाखवण्यात आलं की आता 2009ला कायम शब्द निघाला. 10 नंतर 2009च्या नंतर अवघ्या 5-6 महिन्यामध्ये किंवा फार तर 1 वर्षानंतर त्या शाळांचं मूल्यांकन होईल आणि तिथून पुढे 6 महिन्यात तुम्ही सर्वजण पोटा पाण्यास लागणार, म्हणजे हक्काचा भाकरीचा तुकडा तुमच्या पोटात पडेल. आणि एकदा का 20% अनुदान तुमच्या पदरात पडलं तर कायमस्वरूपी तुम्हाला टप्प्याटप्प्याने 100% तुम्हाला ते अनुदान प्राप्त होईल. म्हणजे ज्या वेळेस ते नोकरीला लागत होते त्यावेळेस अशी एक मानसिकता होती शिक्षकांची की चला आपण एकदा मूल्यांकन झालं, एकदा 20% सुरू झालं की त्या 5 वर्षात आपण 100%वर जाणार आहोत आणि हे 5 वर्ष सहज निघून जातील. परंतु या 5 वर्षाचे 25 वर्ष 20 वर्ष कधी झाले खरं तर या ना शिक्षकांना कळाले ना सरकारला कळाले. कारण या मध्यंतरीच्या काळामध्ये 2009 पासूनचा इतिहास जर बघितला तर सगळे सरकार येऊन गेले. असं कुठलं सरकार राहिलं नाही की जे सरकार सत्तेत आलं नाही. खरं तर या मागच्या 5 वर्षातच सगळे सरकार सत्तेत आले. पण 9 पासून जर इतिहास बघितला तर महाविकास आघाडीचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यानंतर पुन्हा महायुतीचं म्हणजे भाजप सेनेचं सरकार होतं, त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार बघितलं, पुन्हा महायुतीचं सरकार आम्ही बघितलं. म्हणजे हे सगळे सरकार या कालावधीमध्ये होऊन गेले. परंतु हा प्रश्न मात्र आमचा काही सुटला नाही. हा प्रश्न आजही जसाचा तसा भिजत गोंगळ पडलेला आहे. ही अतिशय खरं तर दुःखाची गोष्ट आहे. आणि हा प्रश्न नेमका सुटत का नाही याला मेन कारणीभूत जर कोणी असेल तर मला असं वाटतंय आपल्या असलेल्या सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदारांची एकजूट नसणे. जर हे नेतेगिरी संघटना बाजूला ठेवा, कारण आपले खरे प्रतिनिधित्व करणारीवर कोणी असेल तर शिक्षक आणि पदवीधर आमदार आहे. या 14 लोकांनी जर एका जुटीने जर हा प्रश्नाला विरोध केला असता, ज्या वेळेस सरसगट 20% महायुतीच्या काळात माननीय विनोद तावडे साहेब शिक्षण मंत्री असताना हे ज्यावेळेस लागत होतं त्यावेळेस हे लोक सगळे शांत का बसले? यांनी त्यावेळेस प्रचंड सभागृहात विरोध करायला हवा होता. त्या शासन आदेशाची सभागृहाबाहेर होळी करायला हवी होती. त्याला कराडाने जर विरोध केला असता तर आज तुम्हाला आम्हाला हा संघर्ष भोगायची गरज पडली नसती. त्यामुळे मला असं वाटतं सन्माननीय सर्व शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांची उदासीनता ही आपल्या जीवावर भोगली आहे. सर, आता जवळपास महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 हजार शाळा आहे. यामध्ये पूर्ण संख्या जर आपण बघितली 63,000पेक्षा जास्त आपली संख्या आहे. आणि आझाद मैदानाचं जे काय आपण क्षेत्रफळ जर बघितलं तर 5 ते 7 हजार जर तिथं शिक्षक जमा झाले तर बांधवांनो नक्कीच ज्या पद्धतीनं हाच फोटो तुम्ही ऐन वेळेला लावला तर ही गर्दी जर एवढी झाली तर आपल्याला तिथं आपला प्रश्न मार्गी लागतो. मग ही गर्दी का जमा होत नाहीये तुम्हाला काय वाटतं? शिक्षकांना काय तुम्ही सांगणार? काय शोकांतिका आहे की गर्दी जमत नाही? खरं तर तुम्ही अतिशय म्हणजे एक महत्वाचा विषय हाताशी घेतला. सगळ्यात महत्वाचं आमच्या शिक्षकांचं असं झालं सर, आम्हाला अन्यायाची जाणीवच नाहीये. आम्ही अन्यायामध्ये जगतोय, आमच्यावर अन्याय होतोय, आमचं महिन्याचं किती नुकसान होतंय या सगळ्या गोष्टीचं आमच्या शिक्षक बांधवाला कुठलंच सोयर सुतूक नाहीये. मूळ विषय असा आहे की आपल्याला अपयश काय येतं याच आत्मचिंतन आपण करत नाही. आपण दोष कोणाला देतो माहितीये का? हा, एखाद्याना जे संघटना काही लोक समजा पुढाकार घेत असेल, ते त्या ठिकाणी नेतृत्व करत असेल, लढत असेल आणि नाविलाजाने एक नाविलाज असतो त्यांच्या समोर पण की त्या ठिकाणी ते काही गोष्टींवर तडजोड करून सनी त्या ठिकाणी शासनासोबत ज्या काही गोष्टीवर विचार विनिमय करतात आणि एक पाऊल मागे येतात, शासनाला एक पाऊल पुढे टाकायला लावतात. अशी तडजोड करून सरी त्या ठिकाणी ज्याला तह मानता येईल अशा गोष्टी करून आपण आंदोलन थांबवतो. पण ज्या वेळेस आंदोलन थांबवलं ना त्यावेळेस मात्र या घरी बसणाऱ्या लोकांचा एवढा त्या ठिकाणी रोष असतो, काय मिळालं, आंदोलन का थांबवलं, का तुम्ही मिळवलं नाही, का अजून जास्त दिवस तुम्ही तिथं थांबले नाही. अरे बाबा, हे आंदोलन चालवणं, आंदोलन उभं करणं एवढं सोपं नाहीये. जर हा प्रश्न कायमचा जर मिटवायचा असेल, जर तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती धग जर पेटलेली असेल तर मला एक दिवस फक्त एवढी गर्दी पाहिजे. ही जी काय गर्दी आहे ना, ही गर्दी त्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला आंदोलनाला यश आलं होतं त्या दिवसाची गर्दी. म्हणजे विचार करा, जवळपास 40 दिवसानंतर ही गर्दी जमली होती सर. म्हणजे 42व्या दिवशी आपल्या आंदोलनाची बैठक झाली होती, त्यानंतर या आंदोलनामधून आपल्याला यश प्राप्त झालं होतं, तेव्हाची ही गर्दी आहे. म्हणजे अशी गर्दी तुम्ही एक दिवस का नाही येऊ शकत मैदानावर?
एक दिवस ह्या संख्येने जर तुम्ही मोठ्या संख्येने मैदानावर आलात, तो दिवस आपल्या आंदोलनाचा अखेरचा शेवटचा दिवस असेल. पण आपली एक मनस्थिती तयार झालेली आहे, एक मानसिकता तयार झालेली आहे तुमच्या सर्वांची, की चला तो जातोय जाईल तो. आजही तीच कंडिशन आहे. प्रत्येकाला वाटतं की तो जाऊ राहिला, मीच किती दिवस जायचं. प्रत्येक जण असं म्हणतोय. प्रत्येकाला काय वाटतं की हा जाणार आहे, सुराशे सर जाईल, लोखंडे सर जाईल, शेरे सर जाईल, ओम या खंडे सर जाईल, आमचे दत्ता भाऊ जाईल. हे सगळ्यालाच वाटतं. करतोय दीपक कुलकर्णी करून राहिला तिकडं. आता तिथं आपल्या मैदानावर जामनिक सर, उबाळे सर, रंगारी सर, हे बांधव बिचारे गेल्या 8 दिवसापासून कोणीही नसताना ते बॅनर घेऊन तळ ठोकून बसलेले. मग प्रत्येकाला जाणीव, ही जाणीव तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये का तयार होत नाहीये? हे प्रत्येकाला का वाटत नाही की आपण या ठिकाणी आपल्या हक्कासाठी गेलं पाहिजेत? आणि एक लक्षात घ्या बांधवांनो, हीच केवळ आणि केवळ फक्त हीच गर्दी आपल्याला न्याय मिळवून देऊ शकते. 6 फेब्रुवारीच्या जो काही शासन आदेश 2023चा जो शासन आदेश आपल्याला मिळाला ना, तो ह्याच गर्दीनं मिळवून दिलाय. याच्या पूर्वी जे 20% मिळालं तो इथे ह्याच गर्दीनं मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ही गर्दी जोपर्यंत आपण दाखवू शकणार नाही, या गर्दी या पद्धतीनं स्वयंप्रेरणेने आपण जोपर्यंत घर सोडणार नाही, तोपर्यंत आपलं हक्काचं अनुदान आपल्याला मिळणार नाही. आणि अशा पद्धतीने आता लढण्यासाठी सुद्धा कोणीही समोर येणार नाही बांधवांनो. आता सर्व थकले आहे, सगळे थकले, सगळ्यांनी हात टेकले. तुम्हाला आवाज देऊ देऊ, तुमच्या हातपाय जोडू जोडू आता आम्ही सगळे थकलो आहोत. आता हा माझा तर शेवटचा आहे, सांगतो सर तुम्हाला. हे शेवटचे 4 दिवस मी प्रामाणिक मैदानात उतरतोय. मला स्वतः घरी निघताना अक्षरशः म्हणजे माझी मुलगी रडत होती. तिला जाऊ नका म्हणत होती, तुम्ही आता किती वेळच जाणार, केव्हाही तुम्ही उठले की बडे मुंबईच्या आमच्यासाठी कधी वेळ देता. या भावना मला माझ्या त्या 6 वर्षाच्या मुलीच्या डोळ्यात दिसल्या. कधी जगायचं, आम्हाला परिवार आहे, आम्हालाही संसार आहे, आम्ही कधी जगायचं त्यांच्यासोबत. त्यामुळं सांगतो सर, हे शेवटचे 4 दिवस मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आझाद मैदानला देणार आहे. प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. अगदी जीव तोडून रक्ताचं पाणी करून मी त्या ठिकाणी माझे पूर्ण प्रयत्न करणार आहे. यश आले तर माझे सगळ्यासाठी असणार आहे, हे यश सगळ्या बांधवांचं असणार आहे. आणि अपयश आलं तर त्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. पण मी मात्र तुम्हा सर्वांना हात जोडून त्या ठिकाणी आपण आपल्या संसारासाठी वेळ द्यायचं यानंतर ठरवलंय. बघा सर, खऱ्या अर्थाने काय आहे, महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकाची खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आस आहे. मी प्रस्तावनेमध्येच काय म्हटलोय की ज्ञानेश चव्हाण हे असं नाव आहे, जोपर्यंत कागद हातात मिळत नाही तोपर्यंत ते माग हटत नाही. तुमच्या नावातच ज्ञानेश आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा पायाच मुळात ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलेला आहे, घातलेला आहे. त्यामुळं आपले बांधव नक्कीच हे फेसबुक लाईव्ह ऐकल्यावरती त्यांना जाणीव होईल की आपण खरंच जशी गर्दी पाठीमागे जमली होती तशी जमायला पाहिजे. आणि आणखीन एक जमण्याचं आणि येण्याचं कारण हे आहे की आता ह्या वेळेस आपल्या पाठीमागं संबंध देशाचं नव्हे जगाचं लक्ष ज्या प्रश्नाकडे लागलं होतं, त्या महान व्यक्तींनी आपला प्रश्न हाती घेतलाय की त्यांनी सांगितलंय की दीपक केसरकर साहेबाशी तुमची 7 तारखेला बैठक लावलेली आहे. मी सुद्धा मुंबईत आहे, मुख्यमंत्री साहेबांना हा प्रश्न मार्गी लावतो, त्यांची बरोबर सुद्धा तुमची बैठक घडून आणतो. आणि आता हा प्रश्न तुमच्या शिक्षकाचा न राहिला तो कोणाचा आहे, जरांगे पाटील साहेबाचा आहे. तर त्यामुळे या आता इथून पुढच्या 3 दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय घडू शकतं हे शिक्षकांना एकदा समजून सांगा. खर तर मी सर्वप्रथम मराठाचा क्रांतीसूर्य मराठा योद्धा सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार मानेल. 63,000 शिक्षकांच्या, बहुजनांच्या लेकरांचे हाल कुठंतरी त्यांच्या कानावर होते. या गोष्टी त्यांनाही कुठंतरी जाणवल्या की खरंच या बिचाऱ्यांवर गेल्या 20 वर्षाचा हा वनवास आहे आणि यांना सुद्धा हा वनवास फिटला पाहिजे. कारण जसं मराठ्यांची पोरं गेल्या 20-25 वर्षांपासून आरक्षणाच्या या वनवासाविना त्या ठिकाणी होरपळत आहेत, अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत आहेत. हा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी स्वतः अनुभवला. त्या अनुषंगाने त्यांनाही जाणवलं की यांचं आणि आपलं दुखणं एकच आहे. जसं मराठ्यांच्या लेकरांचं दुखणं आहे तसंच या 63,000 शिक्षकांचं दुखणं आहे. जसं मराठा समाज गेल्या 20 वर्ष झोपला होता पण एका थिंगीने जागा झाला, तसं आता हा 63,000 शिक्षकांचा समूह सुद्धा कुठल्या तरी एका थिंगीने जागा झाला पाहिजेत अशी त्यांनी भावना व्यक्त केली.
कारण त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जोपर्यंत तुमचा 63,000 शिक्षक मैदानावर येणार नाही, जोपर्यंत तुमच्या 63,000 शिक्षकाला याची जाणीव होणार नाही की मी लाभार्थी आहे, मी गरजवंत आहे आणि याच्यातून मला भेटणार आहे, त्यामुळे मी गेलं पाहिजेत, मी लढ्यासाठी योगदान दिलं पाहिजेत, ही जाणीव जोपर्यंत तुमच्या लोकांना होणार नाही तोपर्यंत तुमच्यावरचा अन्याय दूर होणार नाही. मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, हरकत नाही म्हणे. मी खरं तर त्यांच्या मागे एवढा व्याप आहे, एवढे कामं आहे, अक्षरशः त्यांची वेळ सुद्धा आपल्याला मिळत नाही, पण तरी सुद्धा त्या युक्तिमत्वाने आम्हाला वेळ दिली. एवढ्या अनंत सगळ्या गोष्टी व्याप असताना त्यांचे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून त्यांनी आम्हाला कंप्लीट जवळपास 50-60 मिनिटं आम्हाला म्हणजे 1 तासाचा वेळ आम्हाला त्या दिवशी दिला. सगळं समजावून घेतलं. सन्माननीय शिक्षण मंत्र्यांसोबत त्यांनी संवाद साधला, त्यांना पण हा विषय सांगितला आणि सांगितलं की या लोकांचा वनवास तुम्ही एकदा सोडवा, यांचा प्रश्न समजून घ्या, तो ऐकला पाहिजे, तो सोडवला गेला पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने येत्या 7 तारखेला त्यांनी बैठक लावली. त्या बैठकीमध्ये काय होईल ना होईल हे मैदानावर जे येईल त्यांना माहित होईल. मी घरी बसून सांगणार नाही इथं, कारण तुम्हाला इथं सांगितलं तुम्ही मैदानातून घरच तोडत नाही परत. त्यापेक्षा मी तुम्हाला आता सांगणार नाही. तुम्हाला काय बघायचंय, काय होणार आहे, या सगळ्यांचं साक्षीदार जर व्हायचं असेल तर तुम्ही सगळे मैदानावर निघा. 100% मी एक गॅरंटी देतो बांधवांनो, मला तर वाटत नाही अपयश येईल म्हणून. आपण यशाचा गुलाल 7 तारखेला अंगावर घेऊया, पण किमान त्याचे साक्षीदार होण्यासाठी तरी या. आणि ते पण केव्हा? ही गर्दी, ही एवढं ग्राउंड भरेल असलं, एवढी गर्दी जर मैदानावर त्या ठिकाणी दिसली तर निश्चित तुम्हाला सांगतो 7 तारखेला तुमच्या सर्वांच्या अंगावर यशाचा, आपल्या विजयाचा गुलाल असेल. पण त्यासाठी ही गर्दी लागणार आहे बांधवांनो. जोपर्यंत गर्दी दिसत नाही तोपर्यंत ही दर्द, आपलं जे काही दुःख आहे ते त्या शासनापर्यंत जाणार नाही. आणि हे शासनापर्यंत जर दाखवायचं असेल, कारण बाप दाखवून इथं श्रद्धा घाल हा एक म्हण आहे, ही खरी आहे. तुम्ही तुमचं दुःख दाखवा सरकारला. ज्यावेळेस तुम्ही दाखवणार आम्ही वंचित आहोत, आम्हाला लागतंय, आम्ही गरजवंत आहोत, आम्ही लाभार्थी आहोत, आम्ही मागणारे आहोत, असं जोपर्यंत तुम्ही दाखवणार नाही तोपर्यंत सरकार तुमची दखल घेणार नाही. सरकार डोकी मोजतं बांधवांनो, डोकी. सरकारला डोकी लागतं, डोक्याची भाषाच फक्त आणि फक्त सरकारला कळते. अरे आम्ही सगळे निमित्त आहोत. कोण कुठला समन्वयक म्हणले कुठला नेता फिता मंत्री फिंत्री काही नाही. आम्ही स्वतः सामान्य गरजवंत आहोत. काय कुठले ते चुलीत घाला सगळे समन्वयक, काय कुठलं नाही त्या समन्वयका वाचून. या समन्वयकांच्या पण सगळ्या डोक्यात हवा गेली आहे. त्यामुळे हे सगळे समन्वयक बाजूला ठेवा. गरजवंत शिक्षक म्हणून आता मैदानात उतरा. मी गरजवंत आहे, मला लाभार्थी आहे, कारण याच्यातून प्रत्यक्ष लाभ मला मिळणार आहे, म्हणून लाभार्थी म्हणून आता त्या ठिकाणी समोर यायचं, गरजवंत शिक्षक म्हणून समोर यायचं आणि आपला हक्काचा जो पगार आहे, हक्काचा जो वेतन आहे, तो वेतन घेऊन आता आपल्याला माघारी पाठवायचंय. पण त्यासाठी बांधवांनो माझी हात जोडून शेवटची विनंती आहे, हे फक्त 3 दिवस तुमचे खूप महत्वाचे. हे 3 दिवस तुम्ही फक्त ताकदीने या, ताकदीने साथ द्या. 100% तुम्हाला सांगतो सरकार दखल घेणार आहे. इलेक्शनचं लोकसभेचा एक मुहूर्त आहे. लोकसभेच्या कधी आचारसंहिता लागू शकतात. सरकारला गरज आहे आपल्या डोक्यांची, आपल्या मतांची. याची किंमत, याची जाणीव आपल्याला सरकारला करून द्यावा लागणार आहे. कारण उद्या ती जर आपल्या दारात येत असेल तर आज आपण त्यांच्या दारात जा. त्यांनी जर आपल्याला खाली हाताने पाठवलं तर उद्या आपण तेच करू ना. हा माझा इशारा आहे सरकारला. जर आझाद मैदानावरून तुम्हाला सरकारने जर खाली हात पाठवलं, तुमच्या झोळीत काहीच नाही टाकलं, तर उद्या तुमच्या दारात येणारच आहे ना ते. आणि तुमच्या दारात यायला फार वेळ नाहीये. फार तर 15 ते 1 महिन्याचा अवधी, फक्त 1 महिन्याला तुमच्या दारात ती आहे. मग त्यावेळेस त्याची जाणीव तुम्ही करून द्या. आज सरकारचा दिवस आहे, आज आपण सरकारच्या दारात जाणार आहोत. पण ज्या वेळेस येणाऱ्या 1 महिन्यात आपला दिवस येणार आहे, मग त्यावेळेस सरकार आपल्या दारात येईल, त्यावेळेस या गोष्टीची जाणीव आपण करून द्या. म्हणून माझी विनंती आहे बांधवांनो, की हात जोडून विनंती आहे, अजूनही वेळ गेली नाही. काही लोक म्हणतात आमच्या HM ला फोन करा, आमच्या संस्था चालकांना फोन करा. अरे बाबा हो, तुम्ही तुमच्या CL घ्या, तुमच्या EL घ्या, तुमच्या काय जे बाकी असेल ते घ्या, तुमच्या हक्कासाठी जा. मुख्याध्यापक जाऊ देत नाही त्याच्या रीतसर CL टाका स्वाभिमानाने आणि मैदान गाठा. कशाला विनवण्याकरता लाचारवाणी माझा फुकट जाऊ द्या आणि मी गेल्यानंतर सह्या मारतो ह्या भानगडी सोडून द्या. स्वतःच्या हक्काच्या CL टाका. तुमच्या हक्कासाठी तुम्ही जातायत, लढतायत. हा येतो तो येत नाही ह्या गोष्टी विचार करू नका. किमान प्रत्येक शाळेतून मी तुम्हाला आकडे सांगितले होते, मागे विभागावाईज आकडे सांगितले. आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा आकडा आहे 2287. 2287 शाळा जर आपल्या संभाजीनगर विभागात असेल आणि लातूर विभागात 750 असेल तर हा आकडा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आहे. या प्रत्येक शाळेतून 2 जरी आणले तर 5000 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकते. पण नाही येत लोक.
प्रत्येक शाळेतून तुम्ही का नाही येऊ शकत, का उतरू शकत नाही, का अडचणी तुम्हाला? प्रत्येक शाळेतून 2 जण जरी निघाले तर कुठल्या शाळेला अडचण येत नाही. तुमचे सगळ्या गोष्टी कंप्लीट करून तुम्ही आंदोलनाचा लढा सर, आता जर बघितलं आपण नेहमीच मराठवाडा हा पुढं असतो आणि त्यातली त्यात आपला जालना जिल्हा, पण आता बीडचे सुद्धा बांधव खूप पेटलेले बघा. म्हणजे अक्षरशः जरांगे पाटील साहेबांना ज्यावेळेस आपण भेटायला गेलो तर सर्वाधिक मोठी लक्षणीय संख्या त्यांची होती. दत्तात्रय चव्हाण मुख्याध्यापक यांनी खूप जीवाचं रान केलं. जसं दत्तात्रय चव्हाण करतात की बाबा आपण आपल्या लोकांना जागृत केलं पाहिजे, तसं तुम्ही जे काही आपले समन्वयक होते पूर्वी 100-200 की ते 200 लोक आले का बाकीचे लोक येत होते. ह्या 200 समन्वयकांना की जसं मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण सर काम करतात त्यांना तुम्ही काय सांगणार 2 मिनिटात? खरं तर काय असतं सर, प्रत्येकाला अन्यायाविरुद्धची ज्योत ही मनामध्ये पेटलेली पाहिजे आणि हक्काची भाकर मिळली पाहिजे, ही आग पोटात लागली पाहिजे. दत्ताभाऊ सारखा माणूस खरं तर एक प्रचंड तळमळ आहे त्या माणसाच्या मनामध्ये की जेही काम तो हातात घेतो ना तो अगदी पोटतिडकीने मनापासून करतो. मग ते एखादं जिल्ह्यात सरावरचं काम असो का आझाद मैदानावरचं आंदोलन असो, हे सगळे कामं तो माणूस स्वतःला पूर्णतः झोकून घेतो ना. त्याच्या माणसाच्या डोक्यात कुठलं राजकारण राहत जे पोटात येते होटावर, असा स्पष्ट वक्ता आणि स्पष्ट बोलणारा तो माणूस आहे. त्यामुळं अतिशय पेटून उठवतो आणि सगळ्याला घेऊन सोबत चालतो. दत्ता चव्हाण असन बीडमधून, बाबासाहेब नागरगोजे असल, आमच्या त्या मुक्ताताई आर्दड असल, या सगळ्या मंडळीने, अविनाश काजळे, गुजर सर असतील, मुंडे सर असतील, हे सगळेच मंडळी एकमेकाला साथ देत अतिशय ताकदीने, जशा अंतरवली सराटीला त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं आपले बांधव महिला भगिनी घेऊन आल्या, त्याच ताकदीनं हे सगळेचे बांधव आता मुंबईला निघालाय. मला येता येता मुक्ताताई आर्दडचा फोन आला म्हणे जवळपास मी एक 15-20 भगिनींना घेऊन निघाले म्हणे. सर मला खूप बरं वाटलंय की माझी एक बहीण, एक भगिनी, एक महिला असून 15-20 महिलांना घेऊन निघते. आमचा जो काही दत्ताभाऊ असल, बाबासाहेब नागरगोजे असल, हे सगळे मंडळी, अगदी गीते सर असल, पायाला भवरा बांधून जिल्हाभर फिरतात, शाळा टू शाळा फिरतात, लोकांना आवाहन करतात आणि निघण्यास विनंती करतात. आमचे नांदेडचे एक नामदेव गवळे सर आहे, गवळी सर, त्यांनी सर अक्षरशः शाळा प्रत्येक शिक्षकाच्या होम टू होम गेले आणि त्यांना विनंती केली की तुम्हाला मुंबईला यावं लागतं आणि जवळपास 42 लोकांचा आकडा मला पाठवला म्हणे सर हे 42 फिक्स आहे आणि अजून 50चं टार्गेट आहे. म्हणजे ही तळमळ आमच्या सगळ्या लोक आहेत. आमचे यवतमाळचे जाहीर पटेल सर आहे म्हणे सर 30 लोकांना फोन केला, 30 लोकांचं तिकीट रिझर्वेशन झालं, 30 लोक निघते. बुलढाण्याचे मिसाळ सर आहे, त्यांनी सांगितलं सर किमान 150 लोक बुलढाण्यातून 100% निघणारे, असे एवढा माझा संपर्क झालाय. म्हणजे ही जी काही तळमळ आहे ही अतिशय मनामध्ये पेटली पाहिजे अगोदर. ही जर आपण अगोदर आपल्या मनात पेटवली, आपण स्वतः जर ठरवलं की मला निघायचं, मला जायचं, माझ्या हक्कासाठी जायचं, मला कुणासाठी जायचं नाही, मला कुठल्या ज्ञानेश चव्हाणसाठी जायचं नाही, मला दीपक कुलकर्णीसाठी जायचं नाही, मला KP पाटीलसाठी जायचं नाही, मला राहुल कुलकर्णीसाठी जायचं नाही, मला गजानन खैरेसाठी जायचं नाही, मला खंडेराव जगदाळेसाठी जायचं नाही, मला कुणासाठी जायचं नाही, मला माझ्या पगारीसाठी जायचंय. माझा पगार हाच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे आणि मीच माझा नेता आहे, माझा कोणी नेता नाहीये, इथं कोणी नेते नाही. बांधवांनो, मी आताही तुम्हाला स्पष्ट करतोय, तुम्ही तुमचे स्वतःचे शिल्पकार आहात, तुम्ही तुमच्या स्वतःचे तुम्ही नेते आहात, तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी या, फक्त तुमच्या स्वतःच्या पगारीसाठी या. मी स्वतः कोणासाठी चाललोय? माझ्या लेकराच्या भविष्यासाठी, माझ्या परिवारासाठी. मला जर 1 टप्पा वाढला तर मला माझ्या लेकराचं भविष्य अजून काहीतरी उज्ज्वल करता येईल, कारण माझं या 60% भागत नाही. म्हणून माझी तळमळ आहे की किमान 1 टप्पा भेटला पाहिजे, जेणेकरून त्या 60% मी माझा परिवार सुखाने त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह करू शकेल. अजून माझे काही बांधव 20% दे, अजून आमचे काही बांधव त्रुटी दे, त्यांच्यावरचा अन्याय आहे. माझी तर त्रुटीतल्या बांधवांना हात जोडून विनंती आहे, बांधवांनो
तुमचं जरी आंदोलन स्थगित झालं असेल तर तुम्ही सगळे या, आपण तुमच्यासाठी सुद्धा भांडू आणि त्यांना सांगू की बाबा पहिली मागणी तुम्ही यांना काय करा, समान टप्प्यामध्ये ठेवा. त्यांच्यावर अन्याय झालाय मान्य आहे आम्हाला, 100% तुमच्यावर अन्याय झालाय, हे सरकारच्या डोक्यात आपण घालून देऊ. सरकारला विनंती करू बाबा हा त्रुटीचा अन्याय दूर झाला पाहिजेत यांना. आणि आपल्याला कुठं आपण त्यांना आडवं येणं, आपल्याला कुठं घरातून ज्ञानेश चव्हाणला घरातून द्यायचं आहे का? ज्ञानेश चव्हाण काय विरोध करणार त्रुटीवाल्याचा? माझी तर प्रामाणिक इच्छा आहे, पहिला प्रश्न त्रुटीचा सोडा आणि सरसगट सगळ्याला एक एक टप्पा वाढवून द्या. जर शासन आदेश निघत असेल तर 2 शासन आदेश काढा. एकामध्ये त्रुटीचा आदेश काढा की यांना समान टप्प्यावर देण्यात यावं, नंतर सरसगट सगळ्याला टप्पा देण्यात यावा. काहीच हरकत नाही, सरकारची इच्छाशक्ती पाहिजेत. आणि ही इच्छाशक्ती जेव्हा तुम्ही ताकदीने संख्या त्या ठिकाणी उपस्थित होसाल तेव्हा सरकारला आपण दाबा टाकू शकतो. या माणसानं जो इतिहास घडवला ना बांधवांनो, हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातला संबंध मराठा समाज, झोपलेला मराठा समाज जो त्यांनी जागा केला, एक थिंगी पेटली फक्त सगळ्या महाराष्ट्रातला समाज जागा झाला. आज एक आवाज दिला तर कोटीनं समाज या माणसाच्या पाठीशी उभा राहतोय. 2-2, 3-3 वाजेपर्यंत माणसाचं स्वागत करण्यासाठी जर एखादा समाज उभा राहत असून, एखादे काही माणसं जर रस्त्यावर उभे राहत असतात त्या ठिकाणी सभेसाठी त्यांचं ऐकण्यासाठी 3-3 वाजे लोक जर उभे राहत असेल तर ही क्रेज कुठल्या माणसाची आहे? अरे जगामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद करण्यासारखी आहे की जले 6 महिने झाले सर, कुठल्याही युक्तीची क्रेज ही फार फार तर 3 महिने राहती, 2 महिने राहती, 3 महिने राहती. आज 6 महिने झाले या माणसाची क्रेज थोडी कमी झाली नाही. त्यामुळं तुम्हाला असं वाटतं का की जर आपले मराठवाड्याचेच नव्हे, समजा महाराष्ट्रातले जेवढे शिक्षक आमदार आहे, पदवीधर आमदार आहे, हे जर चांगले नेतृत्व करणारे, आपले प्रश्न सोडणारे असते तर आपल्याला यांच्याकडे जायची गरज पडली असती का? सर तुम्ही खरंच माझ्या मनातला प्रश्न विचारला होता, मला त्या विषयाकडे यायचंच होतं. कारण तुम्हाला सांगतो सगळे शिक्षक आमदार आता जवळपास मला वाटतं 9 का 8 तारखेला जानेवारीच्या 12 तारखेच्या दरम्यान, निश्चित तारीख सांगता येणार नाही मला, सगळे भेटून गेले. दीपक कुलकर्णी सर असेल, आम्ही सगळ्यांनी त्यांना म्हटलं की तुम्ही काय करा, तुमची तळमळ आहे ना प्रत्येकाची, मग तुम्ही इथं उपोषणाला एक दिवस फक्त. आम्ही मागणी काय केली संबंध शिक्षक आमदारांना, तुम्ही फक्त एक तर आझाद मैदानात उपोषणाला बसा, नाही तर विधान भवनाच्या पायऱ्यापाशी बसा, मंत्रालयाच्या पायऱ्यावर बसा, फक्त एक दिवस उपोषण करा. बांधवांनो, म्हणजे मला सांगायचंय महाराष्ट्रातील 63,000 शिक्षक बांधवांना, या शिक्षक आमदारांनी तुमच्यासाठी फक्त एक दिवस जर उपोषण केलं, एक दिवस जर मंत्रालयाच्या पायऱ्यावर बसले तर तुम्हाला सांगतो त्या एक दिवस सुद्धा बसायचं काम नाही द्यायला. संध्याकाळी 5, 4, 5 किती जरी वाजले तर स्वतः सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री त्यांना बोलून घेईन, या संबंध प्रश्नासाठी बैठक लावीन आणि या शिक्षण क्षेत्रात असलेले सगळेच प्रश्न कायमचे मुळात सगळं त्या ठिकाणी हे करून टाकन. पण यासाठी यांची एकजूट लागेल ना. याला वाटतं, कुणाला वाटतं माझी सरकारमध्ये आहे, कुणाला वाटतं मी विरोधात आहे, मी कसं जाऊ, यांच्यामध्ये बी आपल्यासारखं बांधलेले. मला असं वाटतंय, मला तरी वाटतंय बरं का, मला राजकारणावर बोलायचं नाही. माझी विनंती आहे सर्व पदवीधर आणि शिक्षक पदवीधर आमदारांना सुद्धा विनंती आहे. काही पदवीधर आमदारांना तर विसरून गेले आपण यांचे प्रतिनिधी म्हणून सनी, त्यांना माहितच नाही आपण आम्ही विसरून गेले की आपले प्रतिनिधी म्हणून, कुठं दिसतच नाही असे काही पदवीधर आमदार आहे. अरे बाबांनो, तुम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा मतदान केलं आहे, आम्ही सुद्धा पदवीधर जे शिक्षक पदवीधर आमदार आहे त्यांना एक मतदान केलेलं आहे. शिक्षक हा फक्त मतदार नसतो, हा प्रचारक असतो. शिक्षकांनी ठरवलं तर होत्याचं नव्हत्याचं होतं. सोशल मीडिया असेल, प्रचार असेल, भाषण असेल, बूथ बांधणी असेल, तुमची पूर्ण यंत्रणा असेल, हा चालवणारा मास्तर आहे. शिक्षक आमदारांनो, पदवीधर आमदारांनो, लक्षात ठेवा, आमच्या चांगुलपणा आहे म्हणून हे सगळं चाललं आणखीन. आणि जर का लेकरा बाळाच्या आणि आमच्या जर पोटावरच जर येत असेल तर मग नाही का येणाऱ्या काळामध्ये शिक्षक सुद्धा हातात छडी घेऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तर माझी सर्व शिक्षक आमदारांना आजही विनंती आहे, महाराष्ट्रातले हजारो शिक्षक उद्या मैदानावर येणार आहेत. जर तुमच्या डोक्यात कुणाचेही राजकारण नसेल, तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल तर हा प्रश्न सुटावा, तुम्ही कुठल्या पक्षाचे म्हणून न राहता आमचे मतदार म्हणून उद्या आझाद मैदानावर यावं. आणि सर्व शिक्षक आमदारांनी, माझी सर्व शिक्षक आमदारांना, सर्व पदवीधर आमदारांना हात जोडून विनंती, फक्त राज्यातल्या 63,000 शिक्षकांच्या, 63,000 तुमच्या मतदारांच्या भल्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी फक्त एक दिवस उपोषणाला बसा. एक तर आझाद मैदानावर बसा,
नसा विधान भवनासमोर बसा, मंत्रालयासमोर बसा, फक्त एक दिवस बसा. जर एक दिवस तुम्ही उपोषण बसलो तर आम्ही 63,000 एकीकडे आहे आणि तुम्ही 7 आणि 7 14 लोक एकीकडे आहात. तुम्ही 14 लोक इतिहास घडू शकतात. आमचा कायमचा 20 वर्षाचा वनवास तुम्ही फेडू शकतात. आमची तुम्हाला विनंती आहे, फक्त एक दिवस आपण सर्वजण त्या ठिकाणी आझाद मैदानावर किंवा विधान भवनाच्या सभा पायऱ्यावर किंवा मंत्रालयाच्या पायऱ्यावर कुठेही बसा. फक्त एक दिवस एकाच जुटीने आपण त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहात का, हा माझा सगळ्या शिक्षक आमदारांना प्रश्न आहे, आव्हान आहे. आणि नक्कीच सर, आता जवळपास नाशिक विभागाची काय आहे, शिक्षक आमदारकी आहे आणि 1-2 ठिकाणी पदवीधर आमदारकी आहे. तर अपेक्षा काय तुम्हाला ह्या आमदारांकडनं? आता नाशिक विभागाची आमदारकीची निवडणूक आहे. मला वाटतं याचबरोबर मुंबईची पण आहे. मुंबई पदवीधर का याची आहे, कुठली तरी पदवीधरची आहे आणि नाशिकची शिक्षकाची आहे. या 2 निवडणुका आता काही दिवसावर येऊन टेकल्या आहेत. माझी एवढीच आम्हाला अपेक्षा आहे, जर तुम्ही मतदार म्हणून जर त्या ठिकाणी जर हे लोक जे काही कोणी आता असेल सध्या विद्यमान, ते जर तुमच्यासाठी एक दिवस जर तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी जर मैदानावर येत नसेल, जर तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी उपोषणाला तुमच्या मांडील होऊन बसत नसेल, आम्ही 4 दिवस मैदानात उपोषण केलं. आम्ही काही कुठल्या शिक्षकाचे प्रतिनिधी नाही आहोत, आम्ही फक्त लाभार्थी आहोत. तुम्ही प्रतिनिधी आहात ना आमचे. आमचं प्रतिनिधित्व घेऊन तुम्ही सभागृहात जातात, आमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही जातात. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान दिलं. आमचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी, आम्ही जे वंचित घटक आहे ते वंचित घटकातले प्रश्न सभागृहात मांडले पाहिजेत, याच्यासाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं. मग तुम्ही नेमकं करता काय त्या सभागृहात? अरे तुम्ही एक दिवस सभागृहात त्या ठिकाणी बंद पडू शकत नाही. एक दिवस आमच्या प्रश्नासाठी तुम्ही सगळे एकत्र काय येऊ शकत नाही सभागृहात? तुम्ही सगळेजण फक्त कानाला कान लावता आणि सभागृहाचा फक्त त्या ठिकाणी वेळ वाया घालून राहिलात. माझं तर असं की जर तुमच्याकडून हे प्रश्न सोडवणं होत नाही, आमच्या सारख्या संघटनांना कुठंतरी शिक्षकांना एकत्र येऊन वारंवार आम्हाला शाळा सोडून, विद्यार्थी सोडून, ते विद्यार्थी आमच्या भरोश्यावर शाळेत येतात, त्यांना सोडून मैदानात यावं लागतंय. मग आमच्या आयुष्याचे जर राख रांगोळी होत असेल, आमच्यासाठी आमचे जर वाटोळ होत असेल, आमच्या संसाराचं वाटोळ होत असेल, आमच्या मुलांच्या शिक्षणाचं जर नुकसान होत असेल, तर मला जर माझी तर अशी मागणी आहे सन्माननीय राज्यपालाकडं की हे सगळे 12च्या 12 जे काही पद आहे हे पद बंद रद्द करण्यात यावं. ज्याचा काही फायदाच जर नसेल, ज्याचे प्रश्नच जर ते आमचे सुटत नसेल, तर ह्या आमदारक्या फक्त काय बुजगवणं म्हणून मिळवायच्या का? फक्त कुणाच्या लग्नामध्ये जाण्यासाठी, कुणाच्या समारंभामध्ये जाण्यासाठी फक्त बांधून मिळवायचं का? हे जर तुम्ही प्रश्न सोडवत असाल तर तुम्ही अभिमानाने मिळवा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. पण आमचे प्रश्न प्रलंबित असेल आणि तुम्ही मात्र तिकडे रिकामे कामं तिकडे फक्त फिरवत असाल ना, आझाद मैदानावर येऊन फक्त सगळेजण येतो, मी असं केलं, मी याला भेटलो, मी त्याला भेटलो. अहो तुम्ही भेटून फायदा काय आणि तुम्ही करता काय ते सांगा आम्हाला. तुम्ही फक्त मैदानात येऊन सांगता आम्ही असं करतो, आम्ही तसं करतोय. आम्ही वारंवार विनंती केली तुम्ही इथं उपोषणाला बसा, का बसत नाही तुम्ही उपोषणाला? आता माझी विनंती आहे सगळ्या आमदारांना, आपा फक्त 3 दिवस तुम्ही आझाद मैदानाला या आणि 3 दिवस आमच्या सोबत एक तर उपोषण करा, आमच्या मांडीला मांडी लावून बसा. एक तर आम्हाला यश येणार आहे, नसता जे काय होईल ते आम्ही तुमच्या सोबत राहू, कायमस्वरूपी राहू. सगळ्या महाराष्ट्रातले शिक्षक तुमच्याशी प्रामाणिक राहील. पण जर तुम्ही आता आम्हाला 3 दिवसात साथ दिली नाही, ते महाराष्ट्रातील 63,000 शिक्षक सगळे पाहून घेणार आहे. आणि लढा हा जरी आमचा असला तर आमचे प्रतिनिधित्व तुम्ही करतात आणि तेवढं तुम्ही सुद्धा जबाबदार आहे. अगदी बरोबर सर. आणि नक्कीच महाराष्ट्रातील शिक्षक सुद्धा हे आता काय आले, आर ना पारची लढाई आहे. त्यामुळे जर आमच्या पोटातच तुम्ही देत नसेल तर बांधवांनो, हे काय म्हणते त्याला, तोंड दाबून बुक्याचा मार. हा, आणि बघा या ठिकाणी जी बैठक झाली होती तिथं तुम्ही प्रत्यक्ष या फोटोमध्ये दिसता, शिरे सर दिसते, चव्हाण सर दिसते, एकंडे सर दिसतात. तर नेमकं तुम्ही त्यांच्याशी काय मागणी केलेली आहे हे महाराष्ट्र इच्छुक आहे तुमच्याकडून ऐकण्यासाठी. खर तर आमचे आता हे सगळे फोटोमध्ये तुम्ही सगळे बघते, सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. 3 जानेवारी पासून बांधवांनो आंदोलन चालू आहे आमचं. 3 जानेवारी 2024 पासून आंदोलन लावले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिने या महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी खूप काही योगदान दिले, महात्मा फुले यांचं योगदान कोणी नाकारू शकत नाही. अशा महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं पवित्र कार्य आहे, अशाच त्या जयंतीच्या दिवशी शिक्षकांना
त्या ठिकाणी स्वतःच्या न्याय हक्कासाठी उपोषण आंदोलन करावं लागतं, ही खरं तर ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट आहे. पण काय झालं सर, खरं तर आम्ही असं जे काही ज्या ताकदीने गेलो हे शिक्षक आमदाराच्या दारात जायला पाहिजेत, परंतु ते आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, ते सोडू शकत नाही. त्यामुळे नाविलाजाने आम्हाला ह्या युक्तीकडे यावं लागलं. पण हा युक्ती काही आमदार नाही, आमचा प्रतिनिधित्व नाही, शिक्षण क्षेत्राशी या माणसाचं काही देणं घेणं नाही, तरी सुद्धा हे लोक या माणसाकडे का जातात? कारण एक आश्वासक चेहरा आम्हाला दिसू राहिला, या माणसामध्ये धमक दिसू राहिली की नाही आता हाच माणूस आहे जो प्रामाणिकपणे आपल्याला न्याय देऊ शकतो. संबंध महाराष्ट्राने त्या माणसाचा प्रामाणिकपणा पाहिला, म्हणून आमचे पाय आपसूक त्या माणसाकडे ओढले गेले. कारण ह्या माणसाचा आमच्या क्षेत्राला काय संबंध आहे? तो ना शिक्षक आमदार आहे, ना शिक्षण क्षेत्राशी त्या माणसाचं कुठलं योगदान आहे, किंवा तो माणूस शिक्षण क्षेत्राशी कुठंच काही संबंध नाही. तरी सुद्धा त्या दिवशी जवळपास मराठवाड्यातले 2-2,500 शिक्षक तुम्ही बघू शकता इथं. या ठिकाणी एका आवाजात, एका हाकेवर, एका नावासाठी फक्त इथं जमा झाले. ही ताकद फक्त त्या माणसात असलेल्या प्रामाणिकपणामध्ये. हा प्रामाणिकपणा आमच्या सर्व शिक्षक आमदारांवर, शिक्षक पदवीधर आमदारांवर कधी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे? त्यांच्याकडे हा प्रामाणिकपणा दृष्टिकोन बघण्याचा आमच्या मनामध्ये कधी तयार होणार आहे? हा प्रामाणिकपणा खरं तर या सगळ्यांनी निर्माण करावा अशी माझी अपेक्षा आहे. मी आज स्पष्टच बोलून राहिलो, कारण आग बुडायला लागेल. आता मी आज स्पष्ट बोलण्याचं कारण, आता लोक फक्त ओढून लागत होती, पण आता बुडाला आग लागली. आता पाणी डोक्याच्या वरून गेलंय, कारण खूप त्रस्त झालोय. गेल्या जवळपास 1 महिन्यापासून मुंबईच्या वाऱ्या करतोय, खूप हाल अपेष्टा झाल्या, चटणी भाकरी खाऊन तिथं दिवस काढले, जवळ पैसे पण राहिले नाही आता. आणि एवढ्या सगळ्या त्रास सहन करून सुद्धा अजून हातात आमच्या काहीच नाही. मग हा संघर्ष करायचा आणि पेलायचा तर किती? आम्हाला बी काही सहनशक्ती आहे. पण ह्या माणसाने सर एका झालं सर. बघा, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता बांधवांनो. तर एक सर, महाराष्ट्रातील जवळपास 300 बांधव या ठिकाणी लाईव्ह आहे. सर्व बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ही फेसबुक लाईव्ह काय करायचं, शेअर करायचं आहे. शेअर म्हणतो बरं का मी, लिंक कॉपी करून ग्रुपवर टाकू नका, शेअर करा. कारण तुमच्या एका ग्रुपवर, एका फेसबुक पेजवरती किंवा फेसबुक बुकवरती जवळपास 5,000 बांधव असतात. ते हजारो लोकांपर्यंत जाईल. त्यामुळे सर्वांनी शेअर करा. ही एक बसल्या बसल्या तुम्हाला एक महत्वाचं योगदान तुम्ही द्यावं अशी विनंती करतो. आणि सर, मी शेवटचं 2 मिनिटात ह्या बांधवांना तुम्ही आझाद मैदानावर येण्यासाठी काय करा, आवाहन करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मला महाराष्ट्रातील 63,000 शिक्षक बांधवांना आव्हान करायचं, आणि शेवटचं आव्हान करतोय बांधवांनो, आता ही लढाई लढण्यासाठी पुन्हा कोणी येणार नाही. तुम्ही सगळेजण आपल्यामध्ये जारांगे शोधण्याचा प्रयत्न करतात, पण जारांगे तुम्हाला स्वतःला व्हावं लागणार आहे. तुम्ही प्रत्येक जण स्वतः जारांगे पाटील म्हणून मैदानात उतरा. हे शेवटचं माझं आव्हान आहे. एक विनंती आहे की फक्त 3 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार, हे 3 दिवस महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकांनी कुठलंही कारण द्यायचं नाही. मला संस्था चालक पाठवत नाही, माझा मुख्याध्यापक पाठवत नाही, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आणि 3 दिवस द्या फक्त. तुमच्यावर काय कारवाई नंतर झाली तर आम्ही सगळे त्या दारात येऊन बसतो तुमच्या. मी स्वतः 3 दिवस तुमच्यावर काही कारवाई होत असेल, कुठला संस्था चालक करत असेल तर आम्ही त्यांनी तुमच्या त्या शाळाच्या दारात येऊन बसतोय. फक्त 3 दिवस फक्त मला तुमचे पाहिजेत. 3 दिवस महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी मोठ्या ताकदीने मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या साधनाने मुंबई गाठण्याचा प्रयत्न करा. ही शेवटची लढाई आहे. आपल्याला जिंकून गुलाल घेऊन माघारी यायचंय, पण त्यासाठी गरज आहे तुम्हाला त्या ठिकाणी मुंबई गाठण्याची. मी निघालोय, माझ्या बॅग इथं भरलेल्या आहे. मी फक्त
सुराशे सरच्या आग्रहा खातीर या ठिकाणी आलोय. मी आता इथून हे लाईव्ह झाल्यानंतर रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे. मी निघालोय बांधवांनो. मला गरज आहे महाराष्ट्रातील सर्व 63,000 शिक्षक बांधव मुंबईत दिसले पाहिजेत. एकच दिवस या फक्त, मी जास्त दिवस मागत नाही, फक्त एक दिवस या. एका दिवसात आपण क्रांती घडवणार आहोत. आपल्याला फक्त 7 तारीख महत्वाची आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसात जर तुम्ही गर्दी जमवली तर 7 तारखेला 100% तुमच्या सर्वांच्या अंगावर विजयाचा गुलाल असेल. एवढं शेवटचं बोलतोय. या ठिकाणी मला कुठलं राजकारण करायचं नाही. आम्हाला काही कुठल्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. हक्काची पोटभर भाकर भेटली, हक्काचा पगार भेटला, हक्काचा टप्पा भेटला, त्यात समाधान मानणारे आम्ही सर्व शिक्षक प्राणी आहोत. त्यासाठी तुम्हाला सर्वांना यावं लागतं, एवढंच आव्हान करतो, विनंती करतोय. आणि या ठिकाणी आजचं फेसबुक लाईव्ह थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिक्षक समन्वय संघ. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.